हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आपण आजच्या सेशनमध्ये 10 वर्ड्स त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स मराठीमध्ये, हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये मीनिंग्स, जे पण सेंटेन्सेस दिलेले आहे ॲज अ एक्झाम्पल म्हणून त्यांचं सुद्धा मराठीमध्ये मीनिंग बघूया आपण आणि सेंटेन्समध्ये वर्डला कसं यूज करण्यात आलेलं आहे ते सुद्धा बघूया. सो स्टार्ट करूया आपल्या आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे फॅमिस्ट. ओके, काय आहे? फॅमिस्ट. सो फॅमिस्टचं मीनिंग काय होतं? फीलिंग अ डिझायर ऑर नीड फॉर फूड. ओके, FAMISHED म्हणजे काय होतं? फॅमिस्ट. आणि त्याचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं फीलिंग अ डिझायर ऑर नीड फॉर फूड. म्हणजे जो काय आहे, भुकेलेला आहे. ओके, जो खूप भुकेसाठी व्याकुळ आहे, त्याला खूप भूक लागलेली आहे, त्याला म्हटलं जातं फेमिस्ट. सो इंग्लिशमध्ये मीनिंग होतं फीलिंग अ डिझायर ऑर नीड फॉर फूड. हिंदीमध्ये मीनिंग होतं फेमिस्टचं भुका. मराठीमध्ये काय होतं? अत्यंत भुकेलेला. मराठीमध्ये मीनिंग होतं फेमिस्टचं अत्यंत भुकेलेला, उपाशी आणि भुकेने व्याकुळ झालेला. सो मराठीमध्ये फेमिस्टचं मीनिंग होतं अत्यंत भुकेलेला, उपाशी आणि भुकेने व्याकुळ झालेला. सिनोनिम्स आहेत हंग्री, स्टार्विंग आणि स्टार्व्ड. हंग्री, स्टार्विंग आणि स्टार्व्ड हे सिनोनिम्स आहेत फेमिस्टचे. आणि अँटोनिम्स आहेत सॅटिस्फाईड, सेटेड आणि सेशिएटेड. ओके, अँटोनिम्स काय आहेत फेमिस्टचे? सॅटिस्फाईड, सेटेड आणि सेशिएटेड. सेंटेन्स मध्ये बघूया आता फेमिस्टला कसं यूज केलेलं आहे. आय वॉज फेमिस्ड हॅव्हिंग हॅड नो फूड ऑर स्लीप फॉर 30 hours. सो याचा सेंटेन्सचा अर्थ काय होतो? मी खूप भुकेलेला होतो कारण मी 30 तासापासून काहीही खाल्लेले नव्हते आणि झोपलोही नव्हतो. सो सेंटेन्सचा अर्थ होतो मी खूप भुकेलेला होतो कारण मी 30 तासापासून काहीही खाल्लेले नव्हते आणि झोपलोही नव्हतो. तर इथे फेमिस्ट म्हणजे यूज करण्यात आलेला आहे भुकेलेला. ओके, नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे डिसर्निंग. DISCERNING, डिसर्निंग. डिसर्निंगचं मीनिंग आहे हॅव्हिंग ऑर शोईंग डीप अंडरस्टँडिंग अँड इंटेलिजंट अप्लिकेशन ऑफ नॉलेज. म्हणजे जो काय आहे समंजस आहे, खूप विवेकी आहे, त्याला म्हटलं जातं डिसर्निंग. आणि हिंदीमध्ये काय म्हटलं जातं? जो समजदार आहे. सो डिसर्निंगचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं हॅव्हिंग ऑर शोईंग डीप अंडरस्टँडिंग अँड इंटेलिजंट अप्लिकेशन ऑफ नॉलेज. ज्याच्याकडे खूप नॉलेज आहे, जो समंजस आहे, समजदार आहे, विवेकी आहे, त्याला म्हटलं जातं डिसर्निंग. हिंदीमध्ये मीनिंग होतं समजदार. मराठीमध्ये मीनिंग होतं डिसर्निंगचं विवेकी, समंजस आणि पारखी. सो मराठीमध्ये मीनिंग होतं डिसर्निंगचं पारखी, विवेकी आणि समंजस. सो सिनोनिम्स आहेत वाईज, प्रुडंट आणि इनसाइटफुल. सिनोनिम्स काय आहेत डिसर्निंगचे? वाईज, प्रुडंट आणि इनसाइटफुल. आणि अँटोनिम्स आहेत अनवाईज, डेन्स आणि ऑप्ट्यूस. ऑप्ट्यूस, डेन्स आणि अनवाईज हे डिसर्निंगचे अँटोनिम्स आहेत. सेंटेन्समध्ये कसं यूज केलेलं आहे? शी इज अ व्हेरी डिसर्निंग आर्ट क्रिटिक. सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ असा होतो ती एक अतिशय पारखी कला समीक्षक आहे. ओके, सो क्रिटिक्स म्हणजे काय होतं? समीक्षक. मराठीमध्ये सेंटेन्सचा अर्थ होतो शी इज अ व्हेरी डिसर्निंग आर्ट क्रिटिकचा, ती एक अतिशय पारखी कला समीक्षक आहे. सो इथे डिसर्निंग म्हणजे यूज करण्यात आलेला आहे पारखी म्हणून. नेक्स्ट वर्ड आहे डेवियन्स. DEVIANCE, डेवियन्स. डेवियन्सचं मिनिंग होतं द फॅक्ट ऑर स्टेट ऑफ डिपार्टिंग फ्रॉम युज्युअल ऑर एक्सेप्टेड स्टँडर्ड्स स्पेशली इन अ सोशल ऑर सेक्शुअल बिहेवियर. सो डेवियन्सचं मिनिंग काय आहे इंग्लिशमध्ये? द फॅक्ट ऑर स्टेट ऑफ डिपार्टिंग फ्रॉम युज्युअल ऑर एक्सेप्टेड स्टँडर्ड स्पेशली इन सोशल ऑर सेक्शुअल बिहेवियर. म्हणजेच काय? तर विचलन. ओके, हिंदीमध्ये काय होतं? विचलन. मराठीमध्ये सुद्धा विचलनच म्हटलं जातं किंवा विचलित वर्तन जे असतं त्याला काय म्हटलं जातं? विचलित वर्तन. हे मराठीमध्ये मिनिंग होतं डेवियन्सचं. ओके, सो डेवियन्सचं हिंदीमध्ये मिनिंग होतं विचलन, मराठीमध्ये सुद्धा विचलन म्हटलं जातं. आणि इंग्लिशमध्ये काय आहे? द फॅक्ट ऑर स्टेट ऑफ डिपार्टिंग फ्रॉम युज्युअल ऑर एक्सेप्टेड स्टँडर्ड स्पेशली इन अ सोशल ऑर सेक्शुअल बिहेवियर. हिंदीमध्ये होतं विचलन, मराठीमध्ये विचलन. आणखी काय होतं? मराठीमध्ये मीनिंग डेवियन्सचा विचलित वर्तन आणि असामान्य वर्तन.
आणि याला कसा प्रोनाउन्स करायचा आहे, DEVIANCE ला डेव्हियन्स, डिव्हियन्स, डिव्हियन्स. सो सिनोनिम्स आहेत डिव्हियन्सचे डायव्हर्जन्स, डिस्क्रिपन्सी आणि डिस्पॅरिटी. डिस्क्रिपन्सी, डायव्हर्जन्स आणि डिस्पॅरिटी हे काय आहेत, सिनोनिम्स आहेत डेव्हियन्सचे. आणि अँटोनिम्स आहेत कम्युनिटी, सिमिलॅरिटी आणि आयडेंटिटी. कम्युनिटी, सिमिलॅरिटी आणि आयडेंटिटी हे आहेत अँटोनिम्स डिव्हियन्सचे. सेंटेन्समध्ये काय यूज केलेलं आहे, नॉर्मल इज द ॲव्हरेज ऑफ डिव्हियन्स. सो सामान्यत्व म्हणजे विचलनाची सरासरी होय. सो इथे काहीतरी वेगळं यूज करण्यात आलेलं आहे डिव्हियन्स म्हणजे. सो बघूया आपण सेंटेन्सचा अर्थ काय होतो. नॉर्मल इज द ॲव्हरेज ऑफ डिव्हियन्स, सामान्यत्व म्हणजे विचलनाची सरासरी होय. तर इथे डेव्हियन्स म्हणजे काय यूज करण्यात आलेलं आहे, विचलनाची. नेक्स्ट वर्ड आहे स्टब, STUB, स्टब. स्टबचं मिनिंग होतं अन अनयुज्ड ऑर अनवॉन्टेड पीस ऑर आयटम टिपिकली ऑफ स्मॉल साईज ऑर व्हॅल्यू. म्हणजेच काय आहे की काही आपण यूज केलेला आहे, एखादं कागद यूज केलेला आहे आणि त्याला आपण जर फाडलेला आहे, सो जो उरलेला जो फाडलेला भाग असतो त्याला काय म्हटलं जातं, स्टब असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, तर उर्वरित भाग. ओके, राहिलेला भाग जो आहे, उरलेला तुकडा जो आहे, राहिलेला तुकडा जो आहे त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये स्टब. सो मिनिंग काय आहे इंग्लिशमध्ये स्टबचं, अनयुज्ड ऑर अनवॉन्टेड पीस, म्हणजे तो पीस आपल्याला पाहिजे नाही, अनवॉन्टेड आहे. ऑर आयटम टिपिकली ऑफ स्मॉल साईज, एकतर स्मॉल साईज आहे किंवा त्याची व्हॅल्यू खूप कमी आहे, त्याला म्हटलं जातं स्टब. सो हिंदीमध्ये मिनिंग होतं स्टबचं ठुंठ, आणि मराठीमध्ये काय होतं, उरलेला तुकडा किंवा उर्वरित भाग. सो मराठीमध्ये मिनिंग होता स्टबचं उरलेला तुकडा आणि उर्वरित भाग. सिनोनिम्स आहेत रिमाइंडर, स्क्रॅप आणि रेमनंट. काय आहेत, रिमाइंडर, स्क्रॅप आणि रेमनंट हे सिनोनिम्स आहेत स्टबचे. सेंटेन्समध्ये कसं यूज केलेलं आहे, आय कांट राईट विथ दिस पेन्सिल स्टब. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो, मी पेन्सिलच्या या तुकड्याने लिहू शकत नाही. सो इथे स्टब म्हणजे यूज करण्यात आलेला आहे तुकड्याने म्हणून. ओके, नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे कोलेस, COALESCE, कोलेस. प्रोनाउन्स कसं करायचं आहे याला, कोलेस. सो कोलेसचं मिनिंग होतं टू कम टुगेदर टू फॉर्म अ सिंगल युनिट. म्हणजेच काय होणे, तर एकत्रित होणे किंवा संगम होणे. म्हणजेच काय, तर टू कम टुगेदर टू फॉर्म अ सिंगल युनिट. सिंगल युनिट होण्याकरता वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकत्रित होणे, त्याला म्हटलं जातं कोअलेस. सो कोअलेसचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं टू कम टुगेदर टू फॉर्म अ सिंगल युनिट. हिंदीमध्ये म्हटलं जातं एकत्रित होणं. मराठीमध्ये कोअलेसचं मिनिंग होतं एकत्र येणे, संगम होणे, विलीन होणे आणि एकवटणे. सो मराठीमध्ये मिनिंग होतं कोअलेसचं एकत्र येणे, संगम होणे, विलीन होणे आणि एकवटणे. सिनोनिम्स आहेत कंबाईन, युनाइट आणि कनेक्ट. कंबाईन, युनाइट आणि कनेक्ट सिनोनिम्स आहेत कोअलेसचे. आणि अँटोनिम्स काय आहेत, स्प्लिट, सेपरेट आणि सेक्शन. स्प्लिट, सेपरेट आणि सेक्शन हे अँटोनिम्स आहेत. सेंटेन्समध्ये कसं यूज केलेलं आहे बघूया. सिटीज इफ अनरिस्ट्रिक्टेड टेंड टू कोअलेस इनटू बिगर अँड बिगर कॉन्युर्बेशन. ओके, सेंटेन्स काय आहे, सिटीज इफ अनरिस्ट्रिक्टेड टेंड टू कोअलेस इनटू बिगर अँड बिगर कॉन्युर्बेशन. तो सेंटेन्सचा अर्थ काय होतो मराठीमध्ये बघूया आपण. शहरावरचा निर्बंध नसल्यास ती एकत्र येऊन अधिकाधिक मोठी महानगरे बनवू लागतात. सो काय आहे इथे, कोअलेस म्हणजे यूज करण्यात आलेला आहे एकत्र येऊन म्हणून. आणि कॉन्युर्बेशन म्हणजे काय होतं, तर महानगरे. ओके, कॉन्युर्बेशनचा अर्थ होतो महानगरे. नेक्स्ट वर्ड आहे क्लीव, CLEAVE, क्लीव. क्लीवचं मिनिंग आहे टू होल्ड टू समथिंग फर्मली ॲज इफ बाय ॲडेशन. म्हणजेच काय, तर चिकटून राहणे. ओके, सो क्लीवचं मिनिंग काय आहे, टू होल्ड टू समथिंग फर्मली ॲज इफ बाय ॲडेशन, म्हणजेच चिकटून राहणे. हिंदीमध्ये म्हटलं जातं क्लीवला चिपकणं. मराठीमध्ये काय म्हटलं जातं, चिकटून राहणे किंवा एकनिष्ठ
राहणे. सो मराठीमध्ये मिनिंग होतं क्लिपचं चिकटून राहणे आणि एकनिष्ठ राहणे. सिनोनिम्स आहेत अडेर, क्लिंग आणि स्टिक. अडेर, क्लिंग आणि स्टिक हे सिनोनिम्स आहेत. क्लिफचे आणि अँटोनिम्स आहेत फॉल, लूजन आणि ड्रॉप. फॉल, लूजन आणि ड्रॉप हे अँटोनिम्स आहेत. सेंटेन्समध्ये कसं यूज केलेलं आहे? रोज माउथ वॉज ड्राय, हर टंग क्लिविंग टू द रूफ ऑफ हर माउथ. सो सेंटेन्स काय आहे? रोज माउथ वॉज ड्राय, हर टंग क्लिविंग टू द रूफ ऑफ हर माउथ. सो काय आहे सेंटेन्सचा अर्थ? रोजचे तोंड कोरडे पडले होते आणि तिची जीभ टाळ्याला चिकटली होती. सो इथे क्लिविंग म्हणजे यूज करण्यात आलेला आहे चिकटली होती म्हणून. ओके. नेक्स्ट वर्ड आहे स्टॅग्नेशन. स्टॅग्नेशनचं मिनिंग होतं अ लॅक ऑफ ऍक्टिव्हिटी ऑर डेव्हलपमेंट अँड स्पेशली इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. ओके. सो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जो आहे त्याच्यामध्ये किंवा ऍक्टिव्हिटीमध्ये काही काम चालू आहे त्याच्यामध्ये काय येणे? स्टॅग्नेशन येणे म्हणजे स्थिरता येणे, गतिरोध लागणे, त्याला काय म्हटलं जातं? स्टॅग्नेशन असं म्हटलं जातं. सो स्टॅग्नेशनचं मिनिंग होतं इंग्लिशमध्ये अ लॅक ऑफ ऍक्टिव्हिटी ऑर डेव्हलपमेंट. एखादी डेव्हलपमेंट आहे, काही बनत आहे, त्याच्यामध्ये स्थिरता लागणे म्हणजे ते थांबून जाणे. अँड स्पेशली इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. जर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये पण थांबणे, ते पण इकॉनॉमिक डेव्हलपमेंट पण थांबणे, त्याला म्हटलं जातं स्टॅग्नेशन. सो हिंदीमध्ये मिनिंग होतं स्टॅग्नेशनचं स्थिरता, मराठीमध्ये सुद्धा स्थिरता असंच म्हटलं जातं. आणखी काय म्हटलं जातं? मंदी, गतिरोध आणि साचलेपणा. ओके. साचलेपणा जे आहे ते कशासाठी यूज करण्यात येतं? काही लिक्विड वस्तू आहे त्यासाठी साचलेपणा हे यूज करण्यात येतं. सो स्टॅग्नेशनचं हिंदीमध्ये मिनिंग होतं स्थिरता, मराठीमध्ये म्हटलं जातं स्थिरता आणि मंदी, गतिरोध आणि साचलेपणा. सिनोनिम्स आहेत रिसेशन, स्लम आणि डिप्रेशन. आणि अँटोनिम्स आहेत डेव्हलपमेंट, ग्रोथ आणि प्रोग्रेस. सो अँटोनिम्स आहेत स्टॅग्नेशनचे डेव्हलपमेंट, ग्रोथ आणि प्रोग्रेस. आणि सिनोनिम्स आहेत रिसेशन, स्लम आणि डिप्रेशन. सेंटेन्स काय आहे? आफ्टर इयर्स ऑफ इकॉनॉमिक स्टॅग्नेशन एम्प्लॉयमेंट नंबर्स बिगिन टू राईज. सेंटेन्सचा अर्थ होतो मराठीमध्ये वर्षानुवर्षाच्या आर्थिक मंदीनंतर रोजगाराची संख्या वाढू लागली. ओके. सो इथे स्टॅग्नेशन म्हणजे यूज करण्यात आलेला आहे आर्थिक मंदी. ओके. सो इकॉनॉमिक म्हणजे होतं आर्थिक आणि इकॉनॉमिक स्टॅग्नेशन म्हणजे होतं आर्थिक मंदी. नेक्स्ट वर्ड आहे लॅसिट्यूड. लॅसिट्यूडचं मिनिंग होतं अ कम्प्लीट डिप्लेशन ऑफ एनर्जी ऑर स्ट्रेंथ. म्हणजेच काय येणे? थकवा येणे किंवा सुस्ती असणे, त्याला म्हटलं जातं लॅसिट्यूड. हिंदीमध्ये लॅसिट्यूडला म्हटलं जातं थकान आणि मराठीमध्ये काय होतं? सुस्ती, मंदपणा किंवा थकवा. सो इंग्लिशमध्ये मिनिंग होतं लॅसिट्यूडचं कम्प्लीट डिप्लेशन ऑफ एनर्जी ऑर स्ट्रेंथ. हिंदीमध्ये मिनिंग होतं थकान, मराठीमध्ये मिनिंग होतं सुस्ती, थकवा, मंदपणा आणि शैथिल्य. सो मराठीमध्ये मिनिंग होतं लॅसिट्यूडचं सुस्ती, थकवा, शैथिल्य आणि मंदपणा. सिनोनिम्स आहेत एक्झॉशन, फॅटिग आणि विअरीनेस. एक्झॉशन, फॅटिग आणि विअरीनेस हे काय आहेत? सिनोनिम्स आहेत लॅसिट्यूडचे. अँटोनिम्स बघूया आपण. अँटोनिम्स काय आहेत? विगर, रिफ्रेशमेंट आणि एनर्जी. विगर, रिफ्रेशमेंट आणि एनर्जी हे लॅसिट्यूडचे अँटोनिम्स आहेत. सेंटेन्समध्ये कसं यूज केलेलं आहे? सिम्पटम्स ऑफ ॲनेमिया इन्क्लूड जनरल फॅटिग अँड लॅसिट्यूड. सेंटेन्सचा अर्थ काय होतो? ॲनिमियाच्या लक्षणांमध्ये सामान्य थकवा आणि सुस्ती किंवा अशक्तपणा यांचा समावेश होतो. सो इथे लॅसिट्यूड म्हणजे काय यूज करण्यात आलेला आहे? सुस्ती किंवा अशक्तपणा. तुम्ही सेंटेन्समध्ये सुस्ती सुद्धा यूज करू शकता किंवा अशक्तपणा सुद्धा यूज करू शकता. लॅसिट्यूडचं काय मिनिंग आहे मराठीमध्ये? सुस्ती आहे, अशक्तपणा आहे, थकवा आहे. ओके. सो काही पण तुम्ही यूज करू शकता त्या ठिकाणी. सेंटेन्स आहे सिम्पटम्स ऑफ ॲनेमिया इन्क्लूड जनरल फॅटिग अँड लॅसिट्यूड. म्हणजेच ॲनेमियाच्या लक्षणांमध्ये सामान्य थकवा आणि सुस्ती किंवा अशक्तपणा यांचा समावेश होतो. नेक्स्ट वर्ड आहे अस्थेनिया. ASTHENIA. अस्थेनिया. अस्थेनियाचं मिनिंग होतं द क्वालिटी ऑर स्टेट ऑफ लॅकिंग फिजिकल स्ट्रेंथ ऑर विगर. जसं आपण आधी बघितलेलं आहे सुस्ती, थकवा याच्यासाठी लॅसिट्यूड यूज करण्यात येते. सो आणखी ॲसिथिया म्हणजेच काय होतं? आणखी द क्वालिटी ऑर स्टेट ऑफ लॅकिंग फिजिकल स्ट्रेंथ ऑर विगर. सिनोनिम होऊ शकतं हे
सो काय आहे याचं मिनिंग काय होतं हिंदीमध्ये, तर शक्तिहीनता म्हणजेच काय तर अशक्तपणा. सेमच आहे, लॅसिट्यूडचं आणि अस्थेनियाचं मिनिंग हे सेमच आहे. सो काय आहे अस्थेनियाचं मिनिंग शक्तिहीनता हिंदीमध्ये, मराठीमध्ये आपण म्हणतो अशक्तपणा किंवा दुर्बलता. सो ॲस्थेनियाचं इंग्लिशमध्ये मिनिंग आहे द क्वालिटी ऑर स्टेट ऑफ लॅकिंग फिजिकल स्ट्रेंथ ऑर विगर. हिंदीमध्ये मिनिंग होता शक्तिहीनता, मराठीमध्ये मिनिंग होतं अशक्तपणा, दुर्बलता आणि शक्तीचा अभाव. सो मराठीमध्ये मिनिंग होतं ॲस्थेनियाचं अशक्तपणा, दुर्बलता आणि शक्तीचा अभाव. सिनोनिम्स आहेत वीकनेस, फॅटिग आणि एक्झॉशन. फॅटिग, एक्झॉशन आणि वीकनेस हे सिनोनिम्स आहेत अस्थेनियाचे. आणि अँटोनिम्स काय आहेत स्ट्रेंथ, विगर आणि हार्डीनेस. स्ट्रेंथ, विगर आणि हार्डीनेस हे आहेत अस्थेनियाचे अँटोनिम्स. सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे हेडेक, नॉशिया, फीवर अँड अस्थेनिया आर साइड इफेक्ट्स ऑफ द ड्रग. काय आहे सेंटेन्स हेडेक, नॉशिया आणि फीवर अँड अस्थेनिया आर साइड इफेक्ट्स ऑफ द ड्रग. सो सेंटेन्सचा अर्थ काय आहे मराठीमध्ये डोकेदुखी, मळमळ, ताप आणि अशक्तपणा हे या औषधीचे दुष्परिणाम आहेत. इथे काय यूज करण्यात आलेला आहे अस्थेनिया म्हणजे अशक्तपणा. ओके, अस्थेनिया म्हणजे काय यूज करण्यात आलेला आहे अशक्तपणा. लास्ट वर्ड आपल्या आजच्या सेशनचा तो आहे फेलनी. FELONY, फेलनी. फेलनीचं मिनिंग आहे अ सिरियस क्रिमिनल ऍक्ट सच ॲज मर्डर ऑर रेप. म्हणजेच काय तर घोर अपराध. हिंदीमध्ये मिनिंग होतं घोर अपराध. ओके, मराठीमध्ये पण आपण घोर अपराध म्हणू शकतो किंवा गंभीर गुन्हा जो आहे त्याला म्हटलं जातं फेलनी. सो फेलनीचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं अ सिरियस क्रिमिनल ऍक्ट सच ॲज मर्डर ऑर रेप. हिंदीमध्ये मिनिंग होतं घोर अपराध, मराठीमध्ये सुद्धा घोर अपराधच होतं. आणखी काय होतं गंभीर गुन्हा. सिनोनिम्स काय आहेत फेलनीचे क्राईम, ट्रेसपास आणि मिसडिमिनर. ओके, MISDEMEANOR, मिसडिमिनर. सिनोनिम्स आहेत फेलनीचे क्राईम, ट्रेसपास आणि मिसडिमिनर. आणि अँटोनिम्स आहेत इनोसन्स, नॉन क्राईम आणि वर्च्यू. इनोसन्स, नॉन क्राईम आणि वर्च्यू हे अँटोनिम्स आहेत. सेंटेन्स काय आहे द क्राईम इज कन्सिडर्ड अ फेलनी अंडर स्टेट लॉ. राज्याच्या कायद्यानुसार हा गुन्हा फेलनी म्हणजेच गंभीर स्वरूपाचा गुन्हा मानला जातो. तर इथे फेलनी म्हणजे यूज करण्यात आलेला आहे गंभीर स्वरूपाचा गुन्हा म्हणून. सो परत एकदा सगळे वर्ड्स तुम्ही नोट डाऊन करून घ्या, वाचून घ्या. सिनोनिम्स, अँटोनिम्स परत एकदा वाचून घ्या. जर तुम्हाला प्रोनाऊन्स करायला हार्ड वाटत आहे तर तुम्ही मी जसं सांगत आहे प्रोनाऊन्सिएशन वर्ड्स तुम्ही ऐकून ऐकून तुम्ही लिहू शकता मराठीमध्ये, किंवा काही काही मी लिहून दिलेले आहे. आणि स्वतःच्या मनाने सुद्धा काही काही सेंटेन्सेस तयार करत चला वर्ड्स घेऊन. त्यामुळे तुम्हाला कळेल की सेंटेन्समध्ये तुम्ही वर्डला कसं यूज केलेलं आहे. जसं की सेंटेन्सेस एक्झाम्पल दिले होते त्याचे मी तुम्हाला मिनिंग सांगून दिलेले आहे आणि वर्डला कसं यूज केलेलं आहे त्यामध्ये त्याचं सुद्धा मिनिंग सांगून दिलेलं आहे. सो परत तुम्ही स्वतःच्या मनाने सेंटेन्सेस तयार करत चला. आणि याची PDF तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार. ती लिंकवर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता PDF तुमच्या. सो तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला सांगा की काही व्हिडिओज असतात जे व्होकॅब्युलरीचे व्हिडिओज इंग्लिश टू मराठी असे मिनिंग सांगितले जातात. सो तुम्ही शेअर करा व्हिडिओज त्यांच्याकडे. PDF सुद्धा सांगा की PDF सुद्धा प्रोव्हाइड केली जाते, त्यांना सुद्धा हेल्प होईल एक्झाम्स करता. आणि सो तुम्हाला जर सेशन आवडलं असेल सेशन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू, थँक्यू.